पुढचा सगळ्यात महत्त्वाचा तो विषय आहे, सगळ्यात जास्त गुणांसाठी सगळ्यात जास्त प्रश्न विचारलेले आहेत ते बुद्धिमापन कसोटीवर. आता हा जो विषय आहे हा 40 गुणांसाठी आहे. म्हणजे आपण जर एकंदरीत बघितलं की 40% वेटेज फक्त बुद्धिमापन कसोटी या एका विषयाला देण्यात आलेलं आहे. तर यामध्ये प्रश्न ज्यावेळेस मी वर्गीकरण प्रश्नांचं करत होतो हा व्हिडिओ बनवण्यासाठी, तुमच्यासाठी ज्यावेळेस स्क्रीनशॉट काढण्याचं काम चालू होतं त्यावेळेस लक्षात आलं की काही घटक जे आहेत ते घटक नेमके कुठल्या उपघटकाला अनुसरून त्या ठिकाणी विचारलेले आहेत हे थोडंसं कन्फ्यूज होतं. त्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढं मी स्क्रीनशॉट जे आहेत मागच्या वर्षांच्या प्रश्नांचे ते या ठिकाणी काढून ठेवलेले आहेत. परंतु तुम्ही अभ्यास करत असताना व्यवस्थितपणे सर्वात जास्त अभ्यास जो आहे तो या विषयाचा करा, कारण हा एक विषय असा आहे की जो तुम्हाला या ठिकाणी RTS परीक्षेमध्ये स्कॉलरशिप मिळवण्यासाठी नक्कीच आणि निश्चितपणे मदत करेल. त्यामुळे व्यवस्थित करा. त्यातला पहिला जो घटक आहे तो आकलन. आकलनमध्ये इंग्रजी मराठी अक्षरमाला, गणिती क्षमता, भाषाविषयक क्षमता, व्यवहार ज्ञान क्षमता यावरती वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळे प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. या ठिकाणी बघा एक आपल्याला अक्षरमाला दिलेली आहे आणि ती आपल्याला क्रमवारी जी आहे ती पूर्ण करायची होती. त्याशिवाय या ठिकाणी अजून एक अक्षरमाला इंग्रजीची दिलेली आहे की नाईट या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दांती अक्षरांच्या अनुक्रमांकाचा गट दिलेल्या पर्यायापैकी कोणता आहे. म्हणजे अक्षरमाला जी आहे इंग्रजी ती अक्षरमाला काढल्यानंतर त्यावर आधारित हे प्रश्न जे आहेत हे विचारलेले आहेत. जसं इंग्रजीचं आहे त्याच पद्धतीनं मराठी विषयाचं सुद्धा आहे. त्या ठिकाणी अजून या ठिकाणी एक बघा इंग्रजी अक्षरमाला दिलेली होती आणि प्रश्न विचारलेला होता. यामध्ये ए पासून वायपर्यंतची अक्षरमाला दिलेली होती. सुरुवातीपासून 11व्या अक्षराच्या डावीकडील 9वे अक्षर म्हणजे सुरुवाती ए पासून डावीकडील 9वे अक्षर जे आहे ते अक्षर व 11 पासून उजवीकडे 12वे अक्षर या दोन्ही अक्षरांच्या मध्ये येणारे अक्षर कोणते. तर अशा पद्धतीनं प्रश्न जे आहेत ते दरवर्षी या आकलन या घटकावरती विचारलेलं आहे. त्याचा अभ्याससुद्धा तुम्ही व्यवस्थित सर्वांनी करा. त्याशिवाय समसंबंध, शब्दसंबंध, आकृती समसंबंध आणि वर्णमाला समसंबंध हे जे काही घटक या ठिकाणी मी सांगतोय उपघटक ते सर्वांनी व्हिडिओ पॉज मध्ये करून लिहून घेत चला. ते लक्षात राहणार नाही किंवा तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता हे जर तुम्हाला काढता येत असेल तर, आणि नंतर तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेऊ शकताय जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. तर या ठिकाणी एक आकृती आपल्याला दिलेली होती आणि आकृतीमध्ये एका ठिकाणी प्रश्नचिन्ह होतं आणि विचारलेलं आहे की या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय खालीलपैकी योग्य असेल. त्याशिवाय या ठिकाणी अजून समसंबंधाचं एक प्रश्न विचारलेला होता की 20, 30, 42, 56 त्यानंतर 72 त्यानंतर 2 ठिकाणी क्वेश्चन मार्क आहे, रिकामी जागा आहे. तर या 2 रिकाम्या जागी कोणता प्रश्न येईल, कोणतं उत्तर येईल हे आपल्याला काढायचं होतं. म्हणजे यामधला जो समसंबंध आहे 20 आणि 30 यांच्यामध्ये 10चा आहे, 30 आणि 42 यांच्यामध्ये 12चा आहे, 42 आणि 56 यांच्यामध्ये 14चा आहे. तर या पद्धतीनं समसंबंध जो आहे तो तुम्हाला अचूक उत्तरापर्यंत घेऊन जाईल. त्याशिवाय आकृती आणि शब्दसंपत्ती यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे की खाली एकच आकृती जी आहे ती 4 पद्धतीने दिलेली आहे आणि त्यापैकी गटात न बसणारी कोणती आहे. तर हा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे. त्यानंतर दिशा. दिशेमध्ये बघा की समजा या ठिकाणी एक व्यक्ती आहे की तो 20 मीटर चालत गेला, त्यानंतर तो डावीकडे वळला, उजवीकडे वळला, तर तो आता कोणत्या दिशेला असेल किंवा तो मूळ जागेपासून किती अंतरावरती असेल या पद्धतीचे प्रश्न जे आहेत हे सुद्धा विचारलेले आहे. तर हा जो घटक आहे हा गणितमध्ये सुद्धा काही प्रमाणात मोडतोय. त्याशिवाय तर्कशक्ती व अनुमान आणि नातेसंबंध. दिनदर्शिका हा मगाशी येऊन गेला होता गणितामध्ये. विनाकृती, विधाने व अनुमान यावरती सुद्धा विविध प्रश्न विविध वर्षांमध्ये विचारलेले आहेत. त्यामध्ये हा एक प्रश्न बघा की ए ही बीची बहीण आहे, डी हा बीचा भाऊ आहे, सी ही एची आई आहे, तर बी हा सीचा कोण. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न विचारलेला आहे. त्याशिवाय काही विधानं दिलेली आहेत की सर्व ग्रह हे चंद्र आहेत, सर्व चंद्र हे तारे आहेत. तर या 2 विधानावरनं काय निष्कर्ष निघतो आहे, तो निष्कर्ष आपल्याला या ठिकाणी विचारलेला होता.
त्याशिवाय श्रेणी, क्रमसंबंध, अक्षरे व आकृती यांची क्रमबद्ध मांडणी. या ठिकाणी बघा 1369 37 आहे, तर 5476 किती येईल, अशा पद्धतीनं हा प्रश्न विचारलेला होता. खालील मालिका पूर्ण करा. एक मालिका दिलेली होती आणि ती जी आहे ती कशा पद्धतीनं पूर्ण करता येईल त्याची पर्याय जे आहे ते त्यामध्ये दिलेले होते. त्याशिवाय माहितीच्या आधारे अनुमान काढायचं आहे. बघा या ठिकाणी मगाशी जो मुद्दा आला ग्रहताऱ्यांचा, तसाच प्रश्न हा आहे. सर्व फुले देठ असतात, सर्व देठ मुळे असतात, तर निष्कर्ष पहिला सर्व मुळे फुले असतात आणि दुसरा निष्कर्ष सर्व देठ फुले असतात. तर अशा पद्धतीनं हा विधाने व निष्कर्ष यांच्याच आधारे हे जे दोन्ही प्रश्न आहेत हे विचारलेले आहेत. आणि या ठिकाणी आपल्याला एक डायग्राम जी आहे ती दिलेली आहे. त्यावरून या डायग्रामवरून म्हणजे एकाच डायग्राममध्ये 3 वर्तुळं आहेत. त्या वर्तुळांमध्ये जे तिन्ही वर्तुळं आहेत ते एकमेकांमध्ये मिक्स आहेत. त्या 3 वर्तुळांना नावं आहेत आणि विद्यार्थी कोणत्या म्हणजे ए जो आहे तो इंडिकेट करतो की ते इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहे, बी हा इंडिकेट करतो की तो मेडिकलचा विद्यार्थी आहेत, सी इंडिकेट करतो की ते ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी आहेत. तर अशा पद्धतीनं आपल्याला प्रश्न जे आहे ते सोडवायचे आहे, निष्कर्ष हा काढायचा आहे. त्याशिवाय सांकेतिक भाषा, वर्णमालेवरील सांकेतिक भाषा, अंक, शब्द, अक्षर, आकृती यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. बघा या ठिकाणी प्रश्न आहे की एका सांकेतिक भाषेत 123चा अर्थ आहे ब्राईट लिटल बॉय, 145चा अर्थ आहे टॉल बिग बॉय आणि 637चा अर्थ आहे ब्युटिफुल लिटल फ्लॉवर. तर या सांकेतिक भाषेमध्ये ब्राईट यासाठी कोणता संकेत येईल, हे सांकेतिक भाषा यावरती हा प्रश्न आहे. तर अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत त्यांचासुद्धा तुम्ही सराव करा. आणि या ठिकाणी अजून अशाच पद्धतीचा एक प्रश्न विचारलेला होता. त्याशिवाय वयावरील प्रश्न आणि रांगेतील स्थान या दोन्ही प्रकारचे प्रश्न जे आहे ते विचारलेले आहेत. बघा या ठिकाणी दिनदर्शिका या विषयाशी संबंधित असलेला हा एक विषय आहे. गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्हीशी संबंधित असलेला आहे की या ठिकाणी एक जन्मतारीख दिली आणि त्यानंतर तिचा भाऊ किती वर्षांतर झाला किंवा त्याचं वय किती असेल, कोणत्या वारी झालेला असेल वगैरे हे प्रश्न. त्याशिवाय रांगेतील स्थान हा 5वीला पण तुम्ही शिकलेला असाल की 45 विद्यार्थी असलेल्या वर्गामध्ये एका विद्यार्थ्याचा 18वा क्रमांक असेल तर त्याचा शेवटून क्रमांक किती, हे आपल्याला रांगेतील स्थान या उपघटकावरून आपल्याला काढता येते. त्याचासुद्धा अभ्यास जो आहे तो तुम्ही व्यवस्थितपणे करा. त्याशिवाय अजून काही प्रश्न होते ते एकंदरीतच या ठिकाणी पाहायला मिळाले किंवा त्या प्रश्नांच्या स्वरूपावरून आपल्याला अंदाज लावता येतो, तसा अंदाज मी लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. बघा तर कूट प्रश्न, प्राणी, पक्षी, पाय, डोके, हस्तांदोलन आणि सामने, तर या पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत. या ठिकाणी बघा कूट प्रश्नामध्ये हा प्रश्न जो आहे तो येतो की त्रिकोणांची संख्या जी आहे ती मोजायची आहे. घनाकृती ठोकळे दाखवलेले आहेत, त्यामध्ये समोर किंवा बाजूला, उजव्या बाजूला, डाव्या बाजूला या पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. आणि हस्तांदोलनावरती एका स्पर्धेमध्ये 15 खेळाडूंनी भाग घेतला. जर प्रत्येक खेळाडूने इतर सर्व खेळाडूंशी एकदाच हस्तांदोलन केले तर एकूण हस्तांदोलनाची संख्या किती असेल हे आपल्याला विचारलेलं आहे. तर या पद्धतीचे प्रश्न जे आहेत हे सुद्धा विचारण्यात आलेले आहेत. त्याशिवाय नाणी, नोटा व मिश्र प्रकारची काही उदाहरणं आहेत. या ठिकाणी चाकांची संख्या विचारलेली आहे. त्याशिवाय घड्याळावरती काही प्रश्न आहेत की घड्याळामध्ये 7:22 झाली असता तास काटा व मिनिट काटा यांच्यातील अंशात्मक कोन किती. तर हा जो प्रश्न आहे हा जवळजवळ दरवर्षी आहे ना या पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते विचारलेले आहेत. सगळ्यांनी व्यवस्थितपणे या उपघटकाचा अभ्यास करा. या ठिकाणी बघा अजून एक प्रश्न विचारलेला आहे की 8:20 म्हणजे हा जो प्रश्न मगाशी बघितला त्याच प्रकारचा प्रश्न या ठिकाणी सुद्धा विचारलेला आहे. त्याशिवाय आकृत्यांचे पृथक्करण, आरशातील प्रतिमा, जलप्रतिबिंब, चौरसाकृती पूर्ण करणे, आकृतीचा भाग ओळखणे. या ठिकाणी बघा आरशाची प्रतिमा जी आहे ती दिलेली आहे ती आणि स्टॉप हा शब्द दिलेला आहे, तर तो आरशामध्ये कशा पद्धतीने दिसेल हे आपल्याला या ठिकाणी लिहायचं होतं. आरशाची प्रतिमा कोणती असेल हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला लिहायचं होतं. त्याशिवाय जलप्रतिबिंब आणि चौरसाकृती पूर्ण करणे या सुद्धा उपघटकांवरती काही प्रश्न जे आहेत ते विचारलेले आहेत. गणिती क्रिया यांवर आधारित बघा या ठिकाणी सूत्राचा आधार घेऊन तुम्ही हे उत्तर जे आहे हे सहज काढू शकता. हे बैजिक राशी या प्रकरणाच्या अंतर्गत हे जे आहे हे येते गणिती क्रियांचं. या ठिकाणी सुद्धा आपल्याला 6चा घन, 6चा, आता हे स्पष्ट दिसत नाही आहे परंतु बघून एकदा अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते
आपल्याला विचारलेले आहेत. वेन आकृतीवरती एक प्रश्न विचारलेला होता बघा, की सोबत एक वेन आकृती दिलेली आहे, तर त्यामध्ये किती कलाकार जे आहेत ते आयतामध्ये व्हायोलिन वाजवणारे आहेत, वर्तुळामध्ये बासरी वाजवणारे आहेत, तर फक्त 2 किंवा 3 अशा पद्धतीचे वाद्य जे आहेत ते वाजवणारे किती जण आहेत, असा एक प्रश्न विचारलेला होता. त्याशिवाय अजून एक प्रश्न होता, की पुढीलपैकी कोणता संच हा महाराष्ट्र, भारत आणि पुणे यातील सहसंबंध दर्शवतो आहे, तर ते आपल्याला विचारलेलं होतं. तर वेन आकृती हे प्रकरणसुद्धा महत्त्वाचं आहे, कारण बघा याच ठिकाणी ज्या वर्षाचा हा प्रश्न विचारलेला आहे त्या वर्षात 2 प्रश्न सरळ सरळ 2 प्रश्न जे आहेत ते एकाच घटकांवरती